नमस्कार, मी शीतल स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवूया मोड आलेल्या मटकीची भाजी। अगदी कोरडी उसळही नाही आणि असं मिसळ सुद्धा नाही झणझणीत, अगदी साधी सोपी मटकीची उसळ बनवूया। त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे। माझ्याकडे मोठे नाहीत पण मी छोटेवाले घेतले आहेत। तुम्ही तुमच्याकडे जे असतील त्या पद्धतीने कांदे कट करून घ्यायचा, बारीक कट करून घ्यायचा। एक टोमॅटो घ्यायचा मोठ्या साईजचा, तोही कट करून घ्यायचा। आणि त्यासाठी आलं, लसूण आणि सुकं खोबरं लागणार आहे आणि मोड आलेली मटकी। प्रथम एका साईडला आपण भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवूया। पाणी गरम करायला ठेवल्यानंतर दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं घालून भाजून घ्यायचं। वरतून अर्धा चमचा तेल घालायचं। जास्त तेल टाकल्यामुळे वाटण लवकर वाटत नाही, त्यामुळे कमी तेल टाकायचं। थोड्याशा लसूण पाकळ्या घालून भाजायच्या, नंतर आलं घालायचं। हे सोलून धुवून घेतलेलं आलं आहे, कट करून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं। अर्धा चमचा जिरे आणि 2 लवंग आणि 2 काळी मिरी घालून वाटण मस्त भाजून घ्यायचं, लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचं। थंड झालेलं वाटण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घ्यायचं। झाकण लावून मिक्सरवर वाटून घ्यायचं। अगदी बारीक नाही आणि अगदी जाडसरही नाही, लागेल तसं पाणी घालून वाटण छान वाटून घ्यायचं। अगदी स्मूथ वाटायचं नाही, जाडसर भरडच करून घ्यायचे। कढईमध्ये तेल ठेवायचं। तेलामध्ये तेल तापलं की जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची। जिरे मोहरी टाकली की वरून कांदा घालायचा। कांदा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा तेलामध्ये। वरून टोमॅटो घालायचा आणि परतून घ्यायचं आणि 1 चमचा मीठ घालायचं। मीठ घातल्याने टोमॅटोला पाणी सुटेल आणि लवकर शिजेल। झाकण लावून 2 मिनिट शिजवलं, त्यानंतर कढीपत्ता घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं। आपण वाटलेलं सर्व वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। वरती लाल तिखट, घरगुती काळा मसाला आणि थोडीशी हळद घालून सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा। 2 मिनिट झाकण टाकून शिजवून घ्यायचं। हे बघा तेल सुटलेलं आहे। तेल सुटल्यानंतर वरून गरम पाणी घालायचं थोडंसं मसाला शिजेपर्यंत आणि बाजरीचं 1 चमचा पीठ घालायचं। याच्याने भाजीला घट्टसरपणा येतो। आणि मिक्स करून झाल्यानंतर मोड आलेली मटकी घालायची। मटकी घालून पूर्ण भाजी मिक्स करून घ्यायची। त्यामध्ये आवडीनुसार पाणी घालायचं। तुम्हाला कितपत भाजी पातळ किंवा कितपत घट्ट पाहिजे तिथपर्यंत पाणी घालून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं। मिक्स करून झालं की थोडंसं उकळी आली की आणखीन थोडं पाणी घालायचं। तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी घालून घ्यायचं। भाजीला थोडीशी उकळी आली की झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं। हे बघा आपली खळखळून उकळी आलेली आहे, भाजी छान शिजलेली आहे। भाजीला तर्रीसुद्धा छान आलेली आहे आणि भाजी एका बाउलमध्ये काढायचं आणि सर्व करून घ्यायचं। वरून थोडीशी कोथिंबीर घातली तरी चालेल, माझ्याकडे नाही, मी घातली नाही। धन्यवाद।